नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलवर। मित्रांनो, पीएम किसान योजनेसंदर्भाची एक अतिशय महत्त्वपूर्ण अशी अपडेट असणार आहे। मित्रांनो, अपडेट म्हणण्यापेक्षा एक आनंदाची बातमी शासनामार्फत आता देण्यात येत आहे। या पीएम किसान योजनेमध्ये मित्रांनो भरपूर अशा अटी आणि नियम, पात्रतेचे निकष जे आहेत ते शासनामार्फत ठेवण्यात आलेले होते। तरच याच निकषामध्ये असे काही भरपूर शेतकरी होते जे पीएम किसान योजनेचा लाभ घेत होते, परंतु शासनामार्फत पडताळणी केल्यानंतर त्यांचे पीएम किसान योजनेचे अनुदान बंद करून त्यांच्याकडून जी अनुदानित स्वरूपात रक्कम खात्यावरती वर्ग केलेली होती तर ती रक्कम शासनामार्फत रिफंड करण्यात येत होती, म्हणजे माघारी घेण्याची प्रोसेस जी ती शासनामार्फत सुरू होती। तर त्या संदर्भाची एक अतिशय महत्त्वाची अपडेट असणार आहे। शासनाकडून आता ही रक्कम जे मित्रांनो वसूल करण्याचं थांबवलेलं आहे, कारण की शासनामार्फत जे निकष अटी नियम दिलेले होते याच्यात थोडाफार जो तो बदल करण्यात आलेला आहे। कोणकोणते शेतकरी याच्यामध्ये पात्र ठरणार आहेत संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओत पाहणार आहात। आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, या पीएम किसान योजनेचा पुढचा जो 16वा हप्ता आहे, हा 16वा हप्ता सुद्धा मित्रांनो आता आपल्या खात्यावरती वर्ग होणार आहे। तो कधी होणार आहे त्या संदर्भाची सुद्धा अपडेट या ठिकाणी पाहणार आहात। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायचं विसरू नका, जेणेकरून अशा ज्या काही महत्त्वपूर्ण अपडेट असतात या अपडेट आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्ही घर बसल्या स्वतःच्या मोबाईलवरती पाहू शकता। चला तर वेळ न घालवता आपण सविस्तर डिटेल पाहायला सुरुवात करूया। मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला मी जाहिरात देत आहे। या जाहिरातीमध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती कळेल। याच्यामध्ये मित्रांनो सुरुवातीला आपल्याला पाहता येणार आहे की जी आनंदाची बातमी कोणती असणार आहे, तर इथं पाहू शकता, एकदा आयकर भरला तरीही मिळणार पीएम किसान योजनेचा लाभ। म्हणजे मित्रांनो आता या ठिकाणी तुमच्या लक्षात आलं असेल की जे लाभार्थी इन्कम टॅक्स भरत होते तर अशा लाभार्थ्यांकडून शासनाने रिफंडची रक्कम जी आहे ती घ्यायला सुरुवात केलेली होती। भरपूर गावांमधून इन्कम टॅक्स भरलेले जे लाभार्थी होते यांच्याकडून पीएम किसान योजनेचा लाभ जो तो काढून घेतला जात होता। तर याच्यामध्ये आता शासनाकडून थोडेफार जे ते चेंजेस करण्यात आलेले आहेत। आपण जर इन्कम टॅक्स मध्ये फक्त एकदाच आयकर भरला असेल, म्हणजे एकदाच इन्कम टॅक्स जर भरला असेल तर तुम्ही आता पीएम किसान योजनेसाठी पात्र ठरणार आहात। शासनामार्फत याबाबतची माहिती देण्यात आलेली आहे। त्याबद्दलची सविस्तर डिटेल सुद्धा तुम्ही पुढे वाचू शकता। सविस्तर माहिती त्या ठिकाणी आहे। पीक कर्जासाठी विवरणपत्र 16 नंबर फॉर्म व आर्थिक विवरणपत्रे भरून घेतलेले शेतकरी आयकराच्या मर्यादेत येत होते। तर काही शेतकरी मित्रांनो पीक कर्जासाठी बँकेकडून कर्ज घेत होते तर हे आयकरच्या मर्यादित येत होते। तर असे शेतकरी या पीएम किसान योजनेमध्ये आयकर विभागामार्फत त्यांची इन्कम टॅक्स भरत असल्याबाबतची फाईल जात होती आणि त्याच्यामुळे त्यांचं नाव जे आहे या योजनेमधून अपात्र करण्यात येत होतं। तर त्याचबद्दलची या ठिकाणी माहिती आहे। मित्रांनो, हे शेतकरी एकदाच फक्त हे फाईल तयार करत होते, म्हणजे त्यांच्या नावावरती एकदाच इन्कम टॅक्स पडत होता, परंतु त्यांना संपूर्ण योजनेला मुकावं लागत होतं। हायतीत पाहता हे शेतकरी पूर्णतः अटी नियमामध्ये बसत होते, परंतु इन्कम टॅक्सची फाईल झाल्यामुळे पीक कर्जामुळे यांच्या नावावरती इन्कम टॅक्सचा शिक्का लागला आणि ते या योजनेमधून बाहेर पडले। तर असेच काही मित्रांनो भरपूर लाभार्थी आहेत, भरपूर शेतकरी आहेत ज्यांनी मित्रांनो ट्रक असेल किंवा इतर गोष्टींसाठी आयकरचा इन्कम टॅक्सची फाईल जी ती तयार करून घेतली होती आणि त्याच्यामुळे त्यांचं या पीएम किसान योजनेमध्ये नाव जे आहे ते वगळण्यात आलं होतं। तर अशा लाभार्थ्यांना आता पुन्हा या पीएम किसान योजनेचा लाभ घेता येणार आहे। परंतु मित्रांनो याच्यामध्ये शासनामार्फत स्पष्ट सांगण्यात आलेलं आहे की आपण फक्त एकदाच हा आयकर जो आहे तो भरलेला असावा। तुम्ही जर 2 वेळा हा आयकर जर भरला असेल तर तुम्ही या योजनेसाठी पात्र ठरू शकत नाही, तुम्ही या योजनेमधून बाहेर असणार आहात। परंतु मित्रांनो जर तुम्ही एकदा आयकर भरला असेल तर नक्कीच तुमच्या या ठिकाणी आता पीएम किसान योजनेच्या प्रोसेस ज्या आहेत त्या पाठवल्या जाणार आणि तुम्हाला या योजनेमध्ये सामावून घेतलं जाणार आहे। तर ही मित्रांनो अतिशय महत्त्वाची अपडेट होती। आणि याच्यामध्ये आणखी महत्त्वाची गोष्ट सांगायची म्हणजे मित्रांनो, तुम्ही जर या पीएम किसान योजनेमध्ये आयकरच्या यादीत आला असाल आणि तुम्ही त्या योजनेमधून बाहेर झाला असाल आणि त्याचबरोबर तुमची रक्कम सुद्धा शासनाकडून रिफंड करण्यात आलेली आहे किंवा माघारी घेण्यात आलेली आहे, तर अशा शेतकऱ्यांनी सुद्धा घाबरून जायचं नाही किंवा तुम्ही माघारी भरलेले पैसे जे आहेत ते बुडणार नाही। कारण की शासनामार्फत या ठिकाणी सांगण्यात आलेले आहे की यापूर्वीच्या थकलेल्या हप्त्यांसह फेब्रुवारीच्या अखेरच्या महिन्यात देण्यात येणाऱ्या 16व्या हप्त्याबरोबर तुम्हाला ही बाकीची जी रक्कम आहे जी तुम्ही शासनाला रिफंड केलेली आहे तर ही सुद्धा तुमच्या खात्यावरती शासनामार्फत जमा करण्यात येणार आहे। तर ही मित्रांनो अतिशय महत्त्वाची अपडेट होती। भरपूर शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे। भरपूर शेतकरी नाहक त्रासाला बळी पडले होते, त्यांच्या मार्फत एकदा आयटीआर फाईल झाल्यामुळे त्यांना या योजनेमधून बाहेर पडावं लागलं होतं। तर आता हे शेतकरी या पीएम किसान योजनेमध्ये पुन्हा एकदा सामावून घेतले जाणार आहेत आणि त्यांना या योजनेचा लाभ शासनामार्फत दिला जाणार आहे। तर मित्रांनो चालू घडीला एक महत्त्वाची अपडेट होती, तुमच्यापर्यंत पोहोचवणं गरजेचं होतं। आणि त्याचबरोबर मित्रांनो सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलं होतं की या पीएम किसान योजनेचा 16वा हप्ता जो आहे तो आपला कधी खात्यावरती येणार आहे, तर आपला फेब्रुवारी महिन्याच्या एंडिंगला। मित्रांनो या ठिकाणी स्पष्ट असं सांगण्यात आले की फेब्रुवारी महिन्याच्या एंडिंग पर्यंत आपल्याला हा 16वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग होणार आहे।
परंतु मित्रांनो शासनामार्फत याबाबतची तारीख जी आहे ती डिक्लेअर करण्यात आलेली नाहीये, त्याच्यामुळे तुम्हाला स्पष्ट अशी तारीख सांगता येणार नाही। परंतु अखेरचा आठवडा या ठिकाणी सांगण्यात आलेला आहे, त्याच्यामुळे आपल्याला प्रतीक्षा करणं याशिवाय दुसरा पर्याय नाहीये। लवकरच पुढची येणारी अपडेट आपल्याला पाहायला मिळेल। तोपर्यंत चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रांना सुद्धा हा व्हिडिओ पाठवा, जेणेकरून त्यांना सुद्धा मित्रांनो याबद्दलच्या सविस्तर डिटेल माहित होतील। चला तर मित्रांनो भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह नवीन माहितीसह। तोपर्यंत धन्यवाद।